नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हा फळांचा राजा आंबा। एप्रिल मे आणि जून मध्येच हा आंबा आपल्याला भेटतो खायला। पण आहे ना, आपण आहे ना ह्याची टेस्ट जी आहे ती पूर्ण आपल्याला वर्षभर टिकण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आहे ना आज मी तुम्हाला निधीज किचन मध्ये आंब्याचा साठ ही रेसिपी दाखवणार आहे। तेही एकदम चविष्ट, परफेक्ट आणि कसं वर्षभर टिकू शकतं हे पण पॅकेजिंग पासून मी तुम्हाला कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर हे साहित्य बघण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तुम्ही सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंट्स मध्ये सांगा तुमची आंबा पोळी ही कशी झाली। चला तर आपण साहित्य बघू। मी आहे ना छोटी साईजचे बटके आंबे हापूसचे घेतले, ते 10 ते 12 घेतले आहेत। साखर घेतलाय मी अर्धा बाउल, तूप घेतलाय आणि आहे ना वेलची पावडर घेतली। वेलची पावडर ऑप्शन आहे पण टाकलं की खूप छान होतात। आपण आहे ना 15 ते अर्धा तासासाठी आंबे ना भिजत ठेवले होते। आता आपण काय करायचं मी ते आता त्याचं गर काढून घ्यायचं आपल्याला। आंबे कापून आहे ना त्याचा रस काढून घेऊया। हे बघा, दुसरी पद्धत मी एक दाखवते। बोटाच्या साहाय्याने आपल्याला ना आंबा असा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे। दाबून घेतल्याच्या नंतरला व्यवस्थित असं त्याचा रस आहे ना आपल्याला हे करायचं आहे, लूज करायचं आहे आणि त्याचा रस थोडासा असं काढायचा, कारण चिकाचा भाग निघून जायला। नंतरला मग तुम्ही असं हे करू शकता। बघा अशा पद्धतीने सगळा आपला गर खाली येतो, असं पण करू शकतात। काही काही जणांना ही प्रोसेस नाही आवडत, हातनं थोडेसे बरबट्टा। अशा पद्धतीने मी ना सगळा आंब्यातला पल्प आणि तो रस आहे तो सगळा मी काढून घेतलाय। आता ना आपण आहे ना हे जे साखर आपण घेतली ती ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि आपण आता हे सगळं मिश्रण आहे ना हे सगळं ते आपल्याला मिक्सर मध्ये लावून घ्यायचंय। आपल्याला आता हे सगळं मिश्रण आहे ना मिक्सर मध्ये असं ग्राइंड करून घ्यायचंय। हे बघा व्यवस्थित असं काढून घेते। मिक्सर मध्ये व्यवस्थित असं ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता आपण ना हे गॅस वरती कडायला ठेवूया। आपण आता ना गॅस चालू केलेला आहे आणि आता ही आमरसाची जी आपले आंब्याचे रस काढून घेतलेली आहे ती कढई ठेवलेली आहे आणि ना आपण ना जोपर्यंत हे ना व्यवस्थित हलवतच राहायचं, असं ठेवायचं ना, तर त्यामध्ये गठल्या झाल्या ना
तरी आपलं जे आंबा पोळी आहे ते चांगली होत नाही. असे गटले म्हणजे ना आतमध्ये ना गाठी गाठी निर्माण होतात आणि ना ते खायला पण चांगले लागत नाही आणि ते पसरताना पण चांगले लागत नाही. म्हणून बघा फटाफट हे बघा गाठी येतात ना, ते व्यवस्थित असं हे करायचं. आपण आहे ना जेव्हा मिक्सरला लावतानाच आपण त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे, बरोबर, कारण आहे ना साखरेमुळे चांगले कुरकुरीत आणि मस्तपैकी छान होतात हे आंबा पोळी. खायला पण म्हणजे एकदम छान लागतात आणि ना ते जास्त दिवस टिकतात सुद्धा. त्यामध्ये तुम्ही ना तुमच्या अंदाजाने पण कमी जास्त अशी साखरही करू शकतात. व्यवस्थित हे बघा, ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला आता आंब्याचा हे रस. हे बघा अशा गाठी असतील ना तर तुम्ही ना पहिलाच आहे ना ती अशी काढून ठेवा. तेव्हा कधी कधी आहे ना आपण मिक्सरमध्ये असं करताना असं नाही होत, तर एखाद दुसरी अशी मिळते तर आहे ना आपण असं काढून टाकायची, ती तेव्हा साईडला काढून टाकायची. बघा असं ना व्यवस्थित ढवळूनच घ्यायचं आपल्याला. आता आहे ना इकडे ना आपण आहे ना हे का अर्धा चमचा ना वेलची पावडर टाकायचं, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल, पण आहे ना खरोखर वेलची पावडरने ना खूप छान टेस्ट येते. अशा पद्धतीने पूर्ण हे ढवळायचं आहे, ढवळत राहायचं. मग हे ढवळतच जायचंय, ढवळून व्यवस्थित शिजवायचं आपल्याला ह्या सगळं पण. हे बघा अशा पद्धतीने ना ह्याला ना आंबा पोळीच्या मिश्रणाला ना असं आहे ना आपले बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे ना आपल्याला हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. आपण ना फक्त 2 मिनिटं हलवूया आणि नंतरला आहे ना ते बंद करून आपण आहे ना मिश्रण ताटावरती घालून घेऊया. आपलं हे मिश्रण झालं म्हणजे हे पूर्ण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. ना जास्त दिवस असं आपण व्यवस्थित शिजवलं ना की ते जास्त दिवस टिकतं आणि आपल्या आंबपोळी खूप सुंदर होते. बघा दिसतं तुम्हाला असे ह्या सगळ्या बुडबुड्या येतात आहेत, म्हणजे हे आपलं मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित झालंय. चला आता आपण ना हे गॅस बंद करूया आणि आंबपोळीचं मिश्रण ताटावरती पसरवून घेऊया. आता आहे ना आपण आहे ना ताटांना ना पूर्णपणे ना तूप लावून घ्यायचंय. व्यवस्थित असं आपण जे तूप घेतलं होतं ते व्यवस्थित असं तुम्ही लावून घ्या. ब्रशच्या साहाय्याने मी लावून घेते हे तूप, सगळ्या अशा ताटांना मी लावून घेते व्यवस्थित, जेणेकरून आहे ना आपले जे पण हे आपण साठं घालणार ते चिपकू नये म्हणून. आपण आहे ना सगळ्या ताटांना ना तूप लावून घेतलंय ब्रशच्या साहाय्याने. आता आपण आंबपोळीचं जे मिश्रण आहे ते ताटामध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने ना ओतून घेऊ आणि एकदम अशा पद्धतीने आपण आहे ना सगळ्याचं मिश्रण आहे ना टाकून घेऊ.
अशा पद्धतीने ना मी सगळे आंब्याचे साठ आहेत ना ह्या उन्हामध्ये सुकट टाकलेले आहेत आणि ना ह्याच्यावरती आता मी ओढणी पूर्ण टाकून देणार आहे, जेणेकरून आपली आंब्याची पोळी जी आहे ती त्याच्यावरती धूळ वगैरे काही बसू नये म्हणून आपण आहे ना ह्याच्यावरती आता एक ओढणी अशी टाकणार आहोत. आता आपण आहे ना त्याची ही बाजू बघा केवढी व्यवस्थित अशी सुकलेली आहे बघा, काहीच हाताला माझ्या लागत नाहीत, व्यवस्थित सुकलेली आहे आपली ही आंबपोळीची पूर्ण मिश्रण हे. आता आपण आहे ना आंबपोळी ही कशी काढायची आहे आणि दुसरी बाजू पण त्याची तशीच आपल्याला एक दिवस पूर्ण उन्हामध्ये सुकवायची, त्याची म्हणजे ही पलटणार आहे ना. आता ही आंबपोळी आहे ना आपण आता काढायची आहे ज्याने चमच्याच्या साहाय्याने ना, हे बघा हे मी ना चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि हे बघा हे ना व्यवस्थित असं झालेलं आहे आपले. हे बघा आंबपोळी बघा आपली ना ही आंबपोळी झालेली आहे तयार आणि एकदम सोनेरी कलरची आणि एकदम सुंदर असं तिला कलर आलेला आणि मऊसूत झालेली आहे. आपण आहे ना जशी आता ना एक साईड आपली जशी ते सुकवून घेतली ना तशीच आपल्याला ही पण साईड आहे ना मस्त आहे की सुकवून घ्यायची आपल्याला आणि एक दिवस पूर्ण आपल्याला ह्याला ऊन दाखवायचे. मग आपल्या आंबपोळी आणि तिच्या भाषेत आंबपोळी आणि आपल्या भाषेत आंब्याचं साठ मस्तपैकी आपलं तयार होणार आणि वर्षभर आपल्याला हे आंब्याचं साठ आणि आंब्याची पोळी खाता येणार आणि आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. आपल्याला दुसऱ्या साईडने मी आता ही आंबा पोळी परतून घेतली आहे. आता उद्याचा एक दिवस मी उन्हात ठेवणार आहे आणि आपल्या उद्या संध्याकाळी हा आपली आंबा पोळी रेडी होणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपले ना उन्हामध्ये मी ही आंबा पोळी तयार करून घेतलेली. आपण ही बघा मस्त आहे की व्यवस्थित मी ती व्यवस्थित सुकवून घेतली. बघा किती छान झाली आहे ही आपली. ह्याला ना 4 ते 5 दिवस ऊन मी दाखवलंय आणि छान तयार आपली आंबा पोळी झाली आहे. अशाच पद्धतीने मी आहे ना या आंबा पोळीचे असे राऊंड मध्ये सेव्ह केले आहे. काही आंबा पोळी मी अशाच सील पॅकच्या पिशवीमध्ये पॅक केलेत आणि असे हे करून पॅक करून ठेवल्यात. हे बराच महिने टिकतात, म्हणजे आपल्याला 1 वर्ष तरी आहे ना हे आपले आंबापोळी टिकतात. आणि कोणाला गिफ्ट म्हणून पण हे आपण देऊ शकतो किंवा पाहुणे कोण घरी आलं तरी पण आपण हे त्यांना खायला देऊ शकतो. तर तुम्हीही ही आंबापोळी तुमच्या घरी या मे महिन्यात तुम्ही करून बघा. आणि ज्या घरी बसलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा व्यवसाय म्हणून उत्तम पर्याय आहे. तुम्ही ह्या आंबावडी जी आहे ती करून तुम्ही त्याचे व्यवस्थित तुमच्या हिसाबाने आकार स्क्वेअरमध्ये जसं मार्केटमध्ये जसे भेटतात तसे तुम्ही आकार देऊन रॅप करून आणि ती तुम्ही मार्केटमध्ये सेलही उत्तमरित्या करू शकतात. तर तुम्ही आंबावडी ही जी आपली हे जे आहे आंब्याचं साठ ते तुम्ही नक्की तुम्ही हा व्यवसाय करा. आणि ना अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्ही केलेली आंबापोळी कशी होती. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.